हॅलो. तर माझी खूप बिझी होती की शूट वगैरे सुरू होते. त्यात मी गावी गेली, अचानक यावं लागलं आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. धावपळ सुरू होती, नुसतं झोपसुद्धा होत नव्हती माझी. मग आम्ही आता जातो आहे, ही माझी फ्रेंड आहे. हाय. आणि आम्ही आता जातो आहे सिद्धिविनायकला. सहज इच्छा झाली की जाऊन येऊ म्हणून, बाप्पांचं दर्शन घेऊन येऊ. शूट वगैरे पण छान झालं आहे, मला जसं हवं होतं तसं सगळ्या गोष्टी. आणि बघू आता, पाऊस यायला नको फक्त. सिद्धिविनायकला जातो. चलो. बाप्पाने पावसाला पण थांबवलं आहे कारण आम्ही ओले व्हायला नको म्हणून. आता आम्ही चालले सिद्धिविनायक दर्शनसाठी. ही माझी नवी रूममेट आहे, आत्ताच आली आहे ती पण. आणि आपल्याच गावा साईडची होती, अंमळनेर साईडला. काकांनी आम्हाला भेटवलं की तुम्ही तिच्याशी भेट म्हणून. माझी रूममेट आहे, बोलली चेंज ते पण कन्फ्यूज व्हायचे. दोघं आहे, त्यांनी पण आहे चांगली. म्हणजे आपल्याकडचे लोक भेटले मला हॉस्टेल घेऊन घ्या. खूप दुसऱ्याच होते, त्यांची भाषा पण नाही कळायची मला. आणि खूपच आपल्याकडचे भेटले मला. म्हणजे आता स्पेशल एका फील्डची फील्डची आहे. आणि मी लास्ट इयरची होती, फर्स्ट इयरची आहे. बहुत कुछ देखना बाकी है अभी, प्रैक्टिकल असाइनमेंट, बहुत कुछ देखना बाकी है. सेकेंड ईयर बाकी है अभी हमारे लगे थे, वैसे आपके भी लगेंगे. एक्सपिरियन्स आ गया सो आणि लवकरच आमचं नाशिकचा प्लॅन चालू आहे, पण हो नाहीच होतो आहे. नाशिक लवकरच आमच्या दोघांसोबत एक ब्लॉग आहे ना, तो बोरिवली नॅशनल पार्कचा लवकरच येणार आहे. तो हा पक्का प्रॉमिस आहे. बोरिवली नॅशनल पार्क आम्ही जाणार आहे पक्का. चलो चलो सिद्धिविनायक. बघूया आजची ट्रिप कशी होती आमची. अचानक झालेला प्लॅन. झोपेतून उठलो होतं ना आपण दुपारी, आणि दुपारी झोपेतून उठलो आणि अचानक सिद्धिविनायक जायचं म्हणून. सो आता पोचलो आहे आम्ही दादर स्टेशनला. दादर स्टेशनच्या आधीचेच खूप व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, म्हणजे चांगले गेले आहे. आणि मला हसू पण येतं त्या व्हिडिओवर. आणि बरोबर आहे यार, तुम्ही बघू शकता त्या लोकांना बघून ना मला दया येत आहे. भाई जॉब करणे म्हणजे एक देव माणूस येतो. म्हणजे हजबंड वाईफ दोघं जॉब करतात ना भाई, त्यांचे एवढे वाहन आहे ना मुंबईमध्ये. धावपळ नसतं. रोज जायचं यायचं, ते लोकलमध्ये एवढं गर्दी. म्हणून बोलते आपल्या स्किलवर काम करा. काहीतरी येत असेल ना आपल्याला चांगलं, तर तेही फील्ड निवडा आणि त्याच्यावर काम करा. तुम्हाला नौबत नसणार की असं लोकलमध्ये धक्के खाऊन गर्दीमध्ये जाण्याची वेळ नको यायला पाहिजे. कारण मुंबईमध्ये यार गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, लोकांचे हेच हाल आहे. सकाळी उठणे, जॉबला जाणे, येणे. कारण माझ्या फॅमिलीमध्ये पण आहेत तशी लोक. त्यांना बघून एवढं खराब वाटतं ना, ते बोलू नाही शकत. आणि म्हणून बोलते आपल्या स्किलवर काम करा. काहीतरी टॅलेंट जो असेल आपला तो दाखवा, काढा. कारण खूप काही चेंज होऊ शकतात गोष्टी. दादर स्टेशन म्हणजेच सकाळी संध्याकाळी पुन्हा मुंबई इथे जमा होते असं स्टेशन. इथे चालण्याची पण भीती वाटते. असं वाटतं सरकून जाणार, पडून जाणार. मी पडली तर हसू नको. आणि इथे ना मला सगळे वेगवेगळे चेहरे दिसत आहे. सगळे लोक धावत आहे नुसतं. कोणी कशासाठी धावत आहे, कोणी कशासाठी धावत आहे. कोणी जॉबवरून घरी जाण्यासाठी धावत आहे, कोणी नाईटची ड्युटी असेल त्याच्यासाठी धावत आहे. नुसतं धावतात लोक इथे मुंबईमध्ये. म्हणजे खरंच आहे, मला पण स्टार्टिंगला खूप धावपळ झाली माझी पण आता मी फ्री आहे. माझी कामं करते आहे. माझ्या स्वप्नांकडे वळते. माझे जे स्वप्न आहे त्याच्यावर काम करते.
कैसे कैसे लोग रहते हैं यहाँ पे पावसामुळे. आत्ता आधी मला आवडते ती जागा, म्हणजे ती जागा नाही आवडत. दादरचं फ्लावर मार्केट आहे ना, ते आवडतं मला. अरे यार गेलं मी होती का? फोकस झाला तो. हो. आणि अच्छा, आणि म्हणजे तिकडे फ्लावर्स वगैरे विकतात लोक, खूप सारे असतात दुकानं, ते खूप जास्त आवडतं. तर बघूया आपण. मला शूटसाठी पण यायचं आहे आणि इथे. मला सिद्धिविनायकची आरती गाणे जे चालू होऊन गेले, सिद्धिविनायकची वाईफ पूर्ण आली. इथे ना खूप सारे फ्लावर्सचे दुकानं असतात, मला खूप जास्त आवडतात. सो हाय गाईस, मी स्नेहल शिसोदे. ही बघा, ही मुलगी फुलं बघताच पागल होती. जिथं फुलं दिसले की तिथं झालं जसं की हे लोक तिलाच फुलं देणार आहे. ही फुलं बघताच वेळी होते. आता इथावर वेस्टर्न साईडला पोहोचतोय, दादर स्टेशनला. आता सिद्धिविनायक जात जितकं पण फुलांची दुकानं लागलेलीला त्याच्याशी दूरच ठेवावं लागतं, कारण की प्रत्येक फुलांच्या दुकानावर थांबत आहे. चला लेट्स गो. वाव, यांनी लोक किती छान मोगरा विकताय. मोगरा घेऊन देणारा अजून लाईफमध्ये नाही आहे. बघू कधी भेटतो. मी म्हणते मोगरा घेऊन देणारा अजून लाईफमध्ये आला नाहीये. बघू म्हणून ते येणार पण नाही असं वागणार तर. चला यार, मोगरा तर मागते मी, थोडी सोनं मागते किंवा काही दुसरं मागते. तेच ना, एवढे छोट्या छोट्या गोष्टी असतात माझ्या, तरी कोणी समजून घेत नाही, सगळ्या ओरडतात. टॅक्सीवाला अंकल, सिद्धिविनायक चलोगे? अंकल हाच आहे. हा हेच आहे गाडी. सिद्धिविनायक बोला जरा, मी बघू नाही बोलत. अंकल खाऊ खाताय, जेवण केलं नसेल काही. त्यामुळे नाही काढणार ना. सिद्धिविनायक कसं आहे, श्रीमंत लोकांना आहे छोटी मोठी गाडी, श्रीमंत लोकांना नाही दिसत. ते मला सांगू नको. हो सांगितलं. 15 रुपये. सो आम्ही निघालोय सिद्धिविनायकसाठी, मंदिरासाठी. गणपती बाप्पा मोरया. आणि गाणे तर असे लावलेले, मला आजोबाची आठवण येते. चांगले मला आवडतं. मी 90s पर्सन आहे, मला खूप आवडतं 90s. मला पण आवडतं. तेच ऐकत बसते. मला पण माझ्या आवडतात, favorite. पण मला खूप कमी आवडतात. म्हणजे मला खूप आवडतात. सुकून येतात त्या गाण्यांमध्ये. ना समजावं लागतं, असं थांबून आम्ही समजून घेतो. एक मिनट में से 10 रुपए के लिए लेती है, नेक्स्ट उसी को अपनी बुआ की स्टोरी बताती है. नो बूझने का थैंक यू. प्यार का जमाना गया, प्यार का जमाना गया. गाणे छान लावलेले काकांनी. मला गाणे समजावू शकता? एन्जॉय करते भाई ये सॉन्ग्स बिकॉज आई लव 90s songs. ते दाखवतात हे सॉन्ग आवडतं. माझं डोक्याचं पूर्ण होतं दही. बाय बाय अंकल, थँक्यू. चलो, पेट्रोल पंप आलं म्हणजे समजून जायचं इथे सिद्धिविनायक आलं म्हणून. तर आम्ही पोहोचलो आहे सिद्धिविनायकला. कमी वेळ लागला आम्हाला. इथे येतात पॉझिटिव्ह वाईब यायला, यस, फील व्हायला लागतं. छान, मनाला खूप शांत लावून वाटतं. हे ना कुंकू लावतो. खूप छान आवडतं मला, म्हणजे मस्त. ते काढून टाकतो ते व्हिडिओमध्ये.
तशी पॉझिटिव्ह वाईब यायला लागतीये. जे काही सर्व काही जे चांगलं होतं ते फक्त बाप्पामुळंच. गणपती बाप्पा मोरया. हाय. इथूनच बापरे. लाईननुसार पण असतं. 100 रुपयेवाली लाईन वेगळी, तिकडं 200 रुपयेवाली लाईन वेगळी, VIP पासवाले वेगळी. यार म्हणजे मंदिराला काय बनवून ठेवलं आणि मला कळत नाही आहे. ठीक आहे ना, बाप्पा सगळ्यांचे आहे, गरिबांचे आहे, श्रीमंतांचे पण आहे. पण हे मला अजिबात आवडत नाही. म्हणून ना मी दर्शनाला जाते ना, मला ओढ नसते की लाईनमध्ये उभं राहू आणि 4 घंटे आणि 7 घंटे उभं राहू. तर मला अजिबात आवडत नाही. बाहेरून जरी दर्शन झालं ना तर माझ्यासाठी असतं, म्हणजे खूप काय असतं. बाप्पा सगळ्यांचे आहे यार. लाईनमध्ये उभं आम्ही दर्शनासाठी लाईन लावलेली आहे आम्ही. बघू आता किती वेळ लागतो. बाप्पा लवकर व्हायला पाहिजे. इकडे आहे ना, तू थांबून जा 2 मिनिट पुन्हा निघू. कारण मी नेहमी बाहेरूनच दर्शन घेऊन जायची. मला खूप लेट होता आज, इच्छामुळं लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेते. बघू आता. आज बाप्पांची इच्छा आहे वाटतं जवळ बोलवण्याची. मला आरती पण सापडली. दुपारती झाली, आता मेन आरती आहे ती पण आम्हाला सापडली आहे. आम्ही डोकं लावलं तर लाईनमध्ये थांबून वगैरे आपल्याला आरती सापडली. दर्शन वगैरे झालं आणि खूप छान वाटतं मनाला. म्हणजे मेन म्हणजे ना आरती भेटली. कसं जाम छान वाटतं की आरती करून मन एकदम मस्त झालं. सो मला ना आता मी प्रसाद पण घेतला, कारण मला इकडचा प्रसाद खूप जास्त आवडतो. कधीतरी तर मला ती लाडू खाण्याची इच्छा होते ना, तर मी इकडे होते. सो दर्शन वगैरे झालं आमचं, तर निघतो आम्ही. बापरे, टॅक्सीसाठी खूप लाईन लावावी लागल. खूप छान वाटलं असं आरती वगैरे करून, मस्त वाटलं. लाईन में उभे रहो, चलो चलो. आणि आज आरतीला खूप छान वाटलं. म्हणजे असं मनात ना फ्रेश वाटतं आणि वेगळी एनर्जी असते की काहीच नाही चालू आहे मनात, बस बाप्पांची आपण बोलतो आहे, आपल्या गोष्टी शेअर करतो आहे आणि त्यांचा आशीर्वाद तर आहेच. बाकी खूप सारे प्रॉब्लेम्स पण केले आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांना शेअर केल्या मी. आणि ना बघू आता त्यांच्यावर इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे. मुंबईला यायचं एक स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. तर पुढं पण त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार सगळं ठीकच होणार आहे असं वाटतं. कारण ना मनात खूप गोष्टी आहे जे त्यांनाच माहिती आहे. कोणी समजून घेत नाही या लाईफमध्ये, काही नाही. फक्त म्हणून बोलते आहे की स्वतःसाठी टाईम काढा, स्वतःसाठी जगा, स्वतःचे स्वप्न बघा आणि स्वतः पूर्ण करण्याचा ट्राय करा. बाकी गॉडवर विश्वास ठेवा, बाप्पा करतील सगळं ठीक म्हणून. आणि खूप ही ज्या दिवशी सक्सेस होणार ना त्या दिवशी खूप रडणार. अशा गोष्टी आहे ना जे यांच्यामुळं बस बाप्पा आहे सांभाळून घेतील म्हणून असं सगळं सुरू होतं. तर बघू, त्यांनी इथपर्यंत आणलं आहे, आता पुढं पण तेच पोचवतील. पुढं पण त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच सगळं ठीक होणार आहे. भेटूया. 8:09 मी आलो सिद्धनाथवरून, थोडं फिरत होतो. माझी फ्रेंड तिला काही सामान घ्यायचं होतं आणि सो फायनली मी हॉस्टेलला पोहोचली. खूप वेळ झालेला तरी फिरलो वगैरे. चांगलं झालं पाऊस नाही आला, नाही तर वाट लागली असती.
सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय बाय.